सर्व बालाजी दर्शनासाठी जातात. हा रोड जो जातो तो बालाजीला जातो. इथून 70 किलोमीटर बालाजी आहे. सरपाखा गावातील हे गोदावरी नदीचं पात्र आहे. पावसाळ्यात बघण्यासारखं नक्कीच असेल. आणि हा विजयवाडाचा संगम, कृष्णा नदीचा भव्य दिव्य असं पात्र. पूर्ण प्रवास हा नक्षलवादी एरियामधून असणार. तुम्हाला जास्तीत जास्त दाखवून देण्याचा प्रयत्न करेल. अपने दुश्मन को नहीं बोलना कि गाड़ी ले ले. सही बात. जो हम फेस कर रहे वो दूसरे को नहीं. आज ड्राइवर भी सोचता है कि भाई मेरा बच्चा कोई ड्राइवर ना बने. मैं बोल रहा हूँ विश्वकर्मा है. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, आपली नागपूर ते चेन्नईची जर्नी कंप्लीट झाली आणि त्यानंतर आजचा 4था दिवस आहे. 4 दिवसानंतर आपल्याला पुन्हा चेन्नईमधून सेम लोकेशनवरतूनच बुकिंग भेटलेलं आहे. आणि ते मटेरियल कुठे घेऊन जायचं आहे हे तुम्ही थंबनेल आणि टायटलवरती पाहिलंच असेल. चेन्नईमध्ये आपल्या 1934चा बर्थडे आपण सेलिब्रेट केला. ते ब्लॉग खूप छान झाले, ते पण पाहिले असतीलच. नसेल पाहिले तर पुन्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, नक्की जाऊन बघा. खूप छान ब्लॉग बनवलेत. आणि आत्ता आपली वेळ झाली आहे चेन्नईला बाय बाय करायची. तर आजचा प्रवास इथून सुरू होतोय. आज आहे बुधवारला पोहोचलोय. बघूया किती मटेरियल आपल्या गाडीमध्ये ते तुम्हाला दाखवून देतो. आणि चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करतो. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्कीच करा. तर मित्रांनो, गाडी झाली आहे लोडिंग. पूजा झालेली ब्लॉग होणार आहे, कारण हे पण 1200 ते 1300 किलोमीटरचं रनिंग आहे. वाया विजयवाडा आपला प्रवास होतोय. यामध्ये परत छत्तीसगडचं स्टेट ॲड होतंय, कारण हा प्रवास होणार आहे आपला चेन्नई म्हणजे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड. तर हा पण खूप इंटरेस्टेड ब्लॉग होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. समोरच प्रशांत साहेबांची गाडी दिसतीये. लोडिंग फुल दिसतंय. तर चला पार्क करूया गाडी. आणि हे बुहारी बस स्टॉप. आणि हे आपले प्रशांत भाई गाडी पॅक करून थांबलेले आहेत. हाय मित्रांनो, चला तर चेन्नईत मधला आज लास्टचा दिवस आहे. आम्ही पण 6-7 दिवस खूप वैतागलेलो होतो, तरी पण आज काहीतरी करून दोन्ही पण गाड्या भरून काढलेल्या आहे. आता निघतोय आम्ही. डिव्हिजन होते त्याला निघाले रायपूरला, मी निघते मुंबईला, नवी मुंबई. तर मित्रांनो, आमच्या आता फायनली गाड्या भरून झाल्या आहेत आणि आता आम्ही निघालोय. तर परत लवकरच भेटू, कारण तो पुण्यामध्ये येणार आहे आणि मी पुण्यामध्ये थोडे दिवस थांबणार आहे. तर आमची गाठ भेटी होईलच. चला थोडा वेळ गप्पा मारतोय आणि आमचा पुढचा प्रवास कंटिन्यू करतोय. तर चला मित्रांनो, फायनली आता चेन्नईला बाय बाय करायची वेळ झालेली आहे. आणि प्रशांत भाई पण निघालेत. मी आपल्यावर निघालो. बराच वेळ, अर्धा पाऊण तास आम्ही गप्पा मारल्यात आणि आता फायनली निघालोय. तर आता भेटूया डायरेक्ट चेन्नईच्या बाहेर निघाल्यावरती. छत्तीसगडचा प्रवास सुरू झालाय. तर मित्रांनो, चेन्नईमधून आपल्याला खूप सारे चांगले वाईट असे अनुभव भेटले. तर थोडक्यात तुमच्यापर्यंत ते डिस्कस करतो. जेव्हा आपण चेन्नईमध्ये पोहोचलो होतो तेव्हा आपल्याला प्रशांत भेटला. प्रशांत ॲक्च्युली सोलापूर अक्कलकोटचा आहे. तर स्वामींचाच एक आशीर्वाद म्हणूया किंवा साथीदार म्हणूया. तो आपल्याबरोबर पहिल्या प्रवासापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंत होता. श्री स्वामी समर्थ त्यांनीच एक कोणी चांगला मित्र मला घडवून दिला. तर त्याच्यानंतर आपण चेन्नईमध्ये 2 दिवस ट्रान्सपोर्टला थांबलो होतो. मित्रांनो, म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही इकडे आल्यानंतर सेफ आहात, तर खरंच तुम्ही सेफ आहात. काही प्रॉब्लेम नाही, कारण आपली भरपूर ड्रायव्हर लोक आहेत, मित्र आहेत. तर ते तुम्हाला नक्कीच मदत करतात. पण तुम्हाला ट्रान्सपोर्टरकडून कुठल्याही प्रकारची जास्त मदत होत नाही, ही गोष्ट लक्षात राहू द्या. थोडं त्या गोष्टीचं थोडी खंत वाटली. ते जेवढं पाहिजे तेवढा सपोर्ट आपल्याला इकडे भेटत नाही. थांबावं लागतं, खाण्याचे किंवा फ्रेश होण्याचे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या फेस कराव्या लागतात. तर हे लक्षात राहू द्या. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टचे रेट वगैरे, तर हे पण थोडे मार्च एंडिंगमुळे कमी जास्त अपडाऊन होत राहतात. तर ते फ्लक्च्युएटेड आहे, त्यामुळे त्याच्यावरती काही जास्त डिस्कस करायला नको. बट आपल्याला जे अनुभव चांगले आले ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल. तर आपण महेश्वरीला थांबलो असता आपल्याला तिथे भरपूर असे मित्र भेटले आणि आपण ग्रीन हेरिटेजची टूर पण केली प्रशांत बरोबर.
त्याचबरोबर पिकअप 1934चा बड्डे पण सेलिब्रेट केला. त्यावेळेस तुम्ही पाहिले असेल भरपूर असे मित्र आपले मस्तपैकी आपण सेलिब्रेशन केलं. त्यानंतर नाशिकचे काका होते, स्पेशली त्यांनी जेवणाचा सपोर्ट केला. कारण आपल्याला जेवण आणि ह्या जेवणामध्ये खूप फरक आहे. त्यामुळं आपल्याला जसं पाहिजे तसं काकांकडून जेवणाचा सपोर्ट भेटला. खूप छान होते. त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केले, कारण भरपूर वर्ष ते ह्या व्यवसायात आहेत. त्यानंतर आपण चंदन ट्रान्सपोर्टला गेलो होतो. तिथं पण थोडं ट्रान्सपोर्ट रिलेटेड इश्यू आहेत त्या एरियामध्ये पण. तर ते अनुभव स्पेशली न सांगण्यासारखेच आहेत. तर ते सोडून देऊया आणि चांगले अनुभव घेऊया. तर तिथं पण आपल्याला खूप सिनियर असे ड्रायव्हर भेटले. त्यामध्ये आपले पुण्याचे चाचा होते, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. त्याचबरोबर स्वामी होते आणि हनुमा होता. अजून भरपूर जण होते ज्यांची नावं घेणं म्हणजे असं ती मोठी लिस्टच होती, कारण भरपूर जण भेटलेत. जेवायला गेलो होतो काल रात्री सगळे ढाब्यावरती, कारण इकडे जेवणाचे थोडे इश्यू आहेत. तर एक गाडी घेऊन आम्ही 20-25 ड्रायव्हर जेवायला गेलो होतो. आणि आता आपण रायपूरच्या प्रवासामध्ये तर ट्रान्सपोर्टर पण भेटले, काही चांगले भेटले, काही वाईट भेटले, काहींनी मदत केली. तर ह्या साऱ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्याकडे आठवण म्हणून नक्कीच राहतील. आणि आपल्या प्रवासाला आता आंध्रमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काय नवीन अनुभव येतात ते पण तुमच्यापर्यंत दाखवून देईल. रात्री आपण जसं नागपूरवरतून येत होतो त्यावेळेस आपण गाडी जास्त खेचण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त दिवस दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आजही तसंच प्लॅनिंग आहे. विजयवाडापर्यंत आपण गाडी खेचण्याचा प्रयत्न करूया. चेन्नईच्या खूप साऱ्या आठवणी घेऊन आपण आता पुढे निघालोय रायपूरकडे. तर 1200 किलोमीटरचा प्रवास आहे, लॉंग जर्नी आहे. खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासारख्या आहेत. तर त्या नक्कीच तुम्हाला आवडतील. आपले ब्लॉग कसे वाटत आहेत ते मित्रांनो कमेंट करून नक्की सांगत चला. अंडरलोड गाडी आहे त्यामुळं काय जास्त वेळ लागणार नाही आहे. आणि ऑलरेडी आपल्याकडे आंध्र आणि छत्तीसगडचा टीपी आहे, त्यामुळे थांबायला पण लागणार नाही. तर पोचलोय मित्रांनो चेकपोस्टला. जाऊया, गाडीचं वजन करायचं, काटा करून घेऊया. बघूया आपल्या गाडीमध्ये किती आहे वजन. आणि काट्यावरती पण जास्त गर्दी दिसत नाहीये. समोरच दिसत असेल काटा, चेकपोस्ट. चला जाऊया लवकर. तर निघालोय मित्रांनो चेकपोस्ट वरतूनही पुढे. तर आंध्रामध्ये तेवढंच एक चेकिंग झालंय, बाकी इथं टीपी चेक केला जातो, किंवा जर टीपी रिन्यू वगैरे करायचा असेल तर इथं केला जातो. आणि आता आपला वेलकम टू आंध्रा झालेला आहे. आणि मित्रांनो आपल्याला आता झाले 15 ते 16 दिवस झाले असतील आपण बाहेर आहे. भरपूर सारं शिकण्यासारखं आहे, म्हणून हा प्रवास आणि जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. तर एवढंच सांगायचं आहे की काही प्रॉब्लेम नाही आहे. आपला प्रवास होत आहे, आपल्याला नवीन नवीन शिकायला भेटत आहे. भरपूर सारी राज्य फिरता येत आहेत, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता येत आहेत. तर एवढाच एक प्रयत्न आहे. आणि रायपूर झाल्यानंतर जे आपण पुण्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आपल्या गाडीची पासिंग पण आलेली आहे. अजून 2 आठवडे आहेत, तर आपण रायपूर कव्हर करून पुण्याकडे निघण्याचा प्रयत्न करूया. तर आपला 1 महिना पण कंप्लीट होईल. 1 महिन्यात किती फिरलो, किती रिपोर्ट झाला, किंवा बाहेर राज्यामध्ये जर एखाद्याला वाटत असेल की लोकल बिझनेस किती होतो आणि बाहेर लांब लांब पळाल्यानंतर किती बिझनेस होऊ शकतो, तर हे पण तुम्हाला त्यातून कळेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की कोणते ट्रिप्स घेणं जास्त योग्य आहे. तर हा पूर्ण 1 महिन्याचा प्रवास आहे, त्यात भरपूर अनुभव आहेत आणि शिकण्यासारखं खूप सारं आहे. तर मित्रांनो तुमचं काय मत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. विजयवाडापर्यंत जास्तीत जास्त, कारण तिथपर्यंत रोड सेफ्टीचे प्रॉब्लेम नाही आहेत. त्यानंतर जंगल लागतंय, म्हणून आपण विजयवाडाचा प्रवास हा विजयवाडाच्या पुढे छत्तीसगडचा प्रवास हा दिवसा करण्याचा प्रयत्न करणार आहे. ट्रक चाललाय. तर त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं आणि आज पुन्हा दाखवतोय. तर हे सर्व बालाजी दर्शनासाठी जातात. हा रोड जो जातो तो बालाजीला जातो. इथून 70 किलोमीटर बालाजी आहे. सिम्बॉल म्हणून तुम्ही इथे एक मूर्ती बघू शकताय. मारुती रायाची पंचमुखी मूर्ती आहे असं वाटतंय.
तर मित्रांनो बघू शकताय 970 किलोमीटर अजून आपलं अंतर बाकी आणि 19 तास दाखवत आहेत. इथलाच बघू शकता HP चा पेट्रोल पंप आणि आपण इथे थांबलोय आता रेस्ट करण्यासाठी. नेक्स्ट मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण आहे किळवे गावामध्ये आणि इथूनही विजयवाडा अजूनही 250 किलोमीटर बाकी आहे. तर रात्री 2 ते 2:30च्या सुमारास आपण झोपलो होतो कारण आजचा पूर्ण दिवसाचा प्रवास करायचा होता. तर 5 तास आपली झोप झाली त्यामुळे पूर्ण फ्रेश आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, अजून आंघोळ बाकी आहे. चहा नाश्ता झालाय, आंघोळ बाकी आहे. तर बघूया कोणता एखादा चांगला स्पॉट आंघोळ उरकूया आणि प्रवास कंटिन्यू करूया. बघू शकता हायवे खूप छान असा हायवे, रस्त्यांची क्वालिटी खूप छान आहे, टोल नाक्यांचे रेट पण कमी आहेत त्यामुळे प्रवासाला काही प्रॉब्लेम येत नाहीये. तर अजून भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. ओंगल सिटी. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय ओंगल सिटीमध्ये. शेडला दिसत असेल आणि हा रेल्वे ट्रॅक, याच्यावरतून आपल्याला आठवण होते चेन्नई एक्सप्रेसची. मस्तपैकी रस्ता आणि त्याच्या बाजूला रेल्वे ट्रॅक. तर कसा व्ह्यू वाटतोय मित्रांनो. समोरच ग्रीसिंग आणि टायर, म्हणजे आपण ग्रीस मारून घेतलंय, त्याचबरोबर हवा चेक करून घेतली आणि शेजारीच पेट्रोल पंप दिसत असेल. फ्रेश झालो, आंघोळ झाली, पूजा झालेली आहे आणि आता आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करतोय. विनाकारण मृत्यूला आमंत्रण द्यायची काय गोष्ट आहे, पाहिलं का. म्हणजे गाडी चालवण्याची पद्धत आणि पुढे जाऊन सर्व्हिस रोडने युटर्न मारू शकत होता, बट नाही, तिथंच गाडी आडवी करायची. तर हा आहे नॅशनल हायवे आणि जर तुम्ही याच्यावरती 2 व्हीलर घेऊन असं स्टंट करण्यासारखं किंवा वेड्यावाकडे गाडी चालवा तर जीवावरती बेतू शकताय. त्याचबरोबर तुम्ही आता हा ट्रक पाहिला असेल तर याला मागून एवढे मोठे दगड होते पण त्याच्याकडं प्रोटेक्शन असं काहीच नव्हतं, डायरेक्ट ठेवून दिलेले होते मागून ओपन. तर मित्रांनो आवरून आपण पुढे निघालो होतो ओंगल सिटीच्या. तर आपल्याला आलेला चेन्नईमधील बॅड एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत शेअर नक्कीच करावा असा वाटतो, कारण भरपूर असे ड्रायव्हर्स लाईनवरती चालतात. म्हणजे नाही का, चेन्नई पुणे, चेन्नई मुंबई किंवा मग बँगलोर किंवा साऊथ लाईन असेल. तर इकडे आलेला थोडा एक विचित्र अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करावा असा वाटतो, कारण जेव्हा आपण चेन्नईमध्ये होतो तर ट्रान्सपोर्टरचा बिझनेस हा ड्रायव्हरवरती डिपेंड असतो आणि म्हणजे गाडीवरती डिपेंड असतो आणि गाडीचा बिझनेस हा ट्रान्सपोर्टरवरती डिपेंड असतो. बट जेव्हा आपण एखाद्या ट्रान्सपोर्टरकडे जातो तर तिथे मिळणारी वागणूक ही थोडी भेदभावासारखी असते काय. तर हा एक अनुभव येतो. तर ॲक्च्युली हा कनेक्टेड बिझनेस आहे, तर टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट भेटलाच पाहिजे, पण ते इकडे भेटत नाही. तुम्हाला थोडं तुच्छ लेखल्यासारखं वाटतं. जर एखादा गाडी मालक किंवा ड्रायव्हर चालक मालक असेल तर तो एक 10-15 लाखाची गाडी घेऊन तुमच्याकडे येत असतो, तुम्ही त्याला बिझनेस देत असता, तुम्ही कमिशन घेताय. आता मी जे सांगतो हे त्यांच्या लक्षात येणार नाही कारण त्यांना मराठी समजणार नाही. बट जेवढे काही मराठी बांधव किंवा म्हणजे महाराष्ट्रीयन लोक ही गोष्ट बघत असतील तर साऊथ साईडला येत असताना विचार करा. तुमचे कोणी फ्रेंड्स वगैरे गेले असतील तर त्यांच्याकडून माहिती घेत चला, कारण ओळख लागते भरपूर ठिकाणी. ओळखीशिवाय इकडे तुम्हाला बिझनेससुद्धा भेटत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल आणि त्याचबरोबर विचारपूस करूनच येत जा, कारण लांबचा पल्ला असतो, बजेटचा पण विचार करा. तर या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सिंहापुरीच्या टोलवरती पोहोचलोय आणि सर्वात महागडा टोल असणार आहे हा, कारण 175 रुपये तर बोर्डावरती लिहिलेली अमाऊंट आहे. मग टोल किती कट होतोय आता हे आपल्याला टोलवरती गेल्यावरतीच कळेल. सिंहापुरी तर आता डायरेक्टली 175 रुपये कट. छान असा मंदिर परिसर आहे आणि हा डोंगर पूर्ण कोरलेला आहे. तर आरशामध्ये बघू शकता आता
ज्याला दर्शन झालं असेल त्याने बजरंगबली की जय नक्कीच लिहा. तर चला पोहोचूया गुंतूरला, त्यानंतर विजयवाडा. गुंतूर सिटीमध्ये पोहोचलोय आणि बायपास वरतून आपल्याला विजयवाडाला जायचंय. ते आहे अजून 40 ते 44 किलोमीटर. तर इथून लेफ्ट घेऊन गेलं तर गुंतूर आतमध्ये 2 किलोमीटर आहे आणि आपल्याला जायचंय बायपासने. हा एक्झिट आहे, गुंतूर एक्झिट. समोर बघू शकताय मित्रांनो, डोंगर आहे आणि त्याच्यावरती मंदिर पण आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय विजयवाडामध्ये आणि समोरच आहे डोंगरावरती कन्स्ट्रक्शन दिसत असेल. तर वरती एक मंदिर आहे मोठं आणि त्याचबरोबर कृष्णा नदी पण विजयवाडामधून जाते. तर ती पण आता आपल्याला पुढे गेल्यानंतर दिसेलच. तिथून घ्यायचं आपल्याला लेफ्ट रायपूरच्या रोडसाठी. चर्च पण आहे बाजूला आणि हा विजयवाडाचा संगम, कृष्णा नदीचा भव्य दिव्य असं पात्र. तिकडे तो मोठा ब्रिज. छान आहे विजयवाडाचा परिसर, म्हणजे पाहण्यासारखं भरपूर आहे. ब्रिज खालून लेफ्ट घ्यायचं आणि पुढं खूप मोठं असं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. डोंगरावरती खूप मोठा असं ओम आहे. मंदिर पण आहे वरती, पण फ्लायओव्हर मुळे दिसू शकत नाहीये. आणि साईडला नदीचं पात्र. इथून बघू शकता हे पण एक मंदिर आहे. वरती जाण्यासाठी मार्ग आहे. आपल्याला आता समोर एक चौक लागेल, तर त्या चौकातून राईट मारायचा आहे. जगदळपूर 550 किलोमीटर. तर ह्या रोडने आपल्याला जायचं आहे जगदळपूर. तर मित्रांनो विजयवाडा सोडून आपण आता पुढे आलोय आणि जगदळपूर जे येतं छत्तीसगडमध्ये, ते इथून अजूनही 550 किलोमीटर आहे आणि आपलं टोटल रनिंग अजून 700 किलोमीटरचं बाकी आहे. तर अजून भरपूर लांबचा पल्ला आहे आणि आता सिंगल रोड लागलाय, त्यामुळे टाइम जाईल, पण जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून जी जंगलाचा परिसर आहे तो आपण दिवसाच कॅप्चर करूया. आता वाजले आहेत 2, तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपल्याला ॲटलिस्ट 200 ते 250 किलोमीटर कव्हर करायचं आहे. तर चला अजून जेवायचं आहे, भूक पण लागलेली आहे. पुढे हॉटेल्स दिसत आहेत, समोर शिवा हॉटेल दिसत असेल आणि आपली मागे 1934. तर चाललोय जेवायला, जाऊया लवकर जेवून घेऊया. जेवण उरकून आपण आता निघालोय आणि एका ड्रायव्हरला विचारलं तर आपल्याला जो रोड दाखवतोय तर तो त्यांनी सांगितलं हाच रोड आहे, पण टोटल सिंगल रोड आहे. मग थोडी कसरत आहे आता या रोडला, कारण मॅपवरती दुसरा काही ऑप्शन दाखवत नव्हता, एकच रोड दाखवत होता रायपूरला जाण्यासाठी. तुरुउरू गावात पोहोचलोय. तुरुउरू काय, तुरुउरू हे गावाचं नाव आहे आणि ही आंध्राचं शेवटचं गाव आहे. आणि या गावाच्या पुढे गेल्यानंतर राईट घेतल्यावरती आपल्याला बॉर्डर लागेल. चेकपोस्टला थांबवलं होतं साहेबांनी, बघू शकताय आपली गाडी. पेपर दाखवत निघालो. हे आंध्राची बॉर्डर आहे आणि पुढे आपल्याला तेलंगणाची बॉर्डर लागेल. हे इथं कन्फ्युजन आहे. आपण परत तेलंगणामध्ये एंट्री केली आणि तेलंगणाचा हा चेकपोस्ट आहे. छत्तीसगडचा चेकपोस्ट अजून लांब आहे. पनुबल्ली, पनुबल्ली ह्या गावाचं नाव आहे आणि किती छान असा ब्रिज बनवला आहे, बघू शकताय. आणि खाली रेल्वेची लाईन आहे.
साईडला डोंगर आणि अजून आपल्याला बॉर्डर आहे 100 किलोमीटर, जिथे छत्तीसगडची बॉर्डर लागेल. कारण इथे आंध्रा आणि तेलंगणा आणि ओडिसा, तर या 3 बॉर्डरचं कॉम्बिनेशन लागतं. त्यामुळे थोड्या अंतरावरती गेल्यानंतर परत आंध्र प्रदेशमध्ये एंट्री होते. आता तेलंगणामध्ये एंट्री केली आहे, परत आंध्रामध्ये एंट्री होईल. परत सिंगल रोड आणि निलगिरीची खूप छान अशी झाडांची इकडं भरपूर असं आहे. कोंटागुडम वरती रेल्वे लाईन आहे, बघू शकताय मित्रांनो. खूप छान असे चर्चेस आहेत. आणि आता ॲक्च्युली झालंय असं, वाजलेत 5:30 आणि अजूनही आपलं 580 किलोमीटरचं रनिंग बाकी आहे. तर सिंगल रोड येतोय आणि त्यामुळे जास्त ट्रॅफिक म्हणजे स्लो मुव्हिंग ट्रॅफिक असतंय. तर गाडी पळवायला 50-60, 40-50-60 या स्पीडने चाललोय. त्यामुळे कंटाळा आलाय. सकाळी 7 वाजल्यापासून आपण गाडी चालवतोय. तर आता संध्याकाळचे 6:30 म्हणजे 12 तास झालेत कंटिन्यू गाडी चालू आहे. फक्त जेवायला थांबलो होतो, म्हणजे 1 ते 2 तास पकडून चालायचं. असं मध्ये थांबण्याचे 1 तासच पकडून चालायचं. तर टोटल 10 तास झालेत गाडी चालू आहे आपली कंटिन्युअस. भरपूर अशा लाकडाच्या वाखारी आहेत. मोठ्या अशा गाड्या भरून हे मटेरियल पाठवलं जाते. खूप छान अशी सारपाकाची एक्झिट कमान आहे. आपण आता बाहेर पडतोय. समोरच गोदावरी नदीचं पात्र आहे, खूप मोठं आहे, बघण्यासारखं दिसतं इकडून. कारण अजून जवळ गेल्यावर तिथे एक्झॅक्ट दिसेल. आणि हा नदीचा प्रवाह एवढा विशाल आहे, कमीत कमी 1 किलोमीटरचा ब्रिज असेल. सरपाका गावातील हे गोदावरी नदीचं पात्र आहे. पावसाळ्यात बघण्यासारखं नक्कीच असेल. भद्राचलम मधून आपण आता निघतोय आणि तुम्ही गोदावरी नदीचं पात्र पाहिलं असेल तर अजूनही ते भद्राचलमच्या साईडनेच गोदावरी नदीचं पात्र जाते. ते आपल्याला परत आता ह्या गावाच्या पुढे निघाल्यानंतर परत लागेल. तर आता मित्रांनो पुन्हा आपण आंध्रामध्ये झालोय आणि आंध्रामधून आता आपल्याला बॉर्डर लागेल छत्तीसगडची आणि त्यानंतर लागेल कोंटा. कोंट्यातून परत आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि अजूनही आपल्याला 540 किलोमीटरचा रनिंग बाकी आहे. मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत 7:30 आणि आपला प्रवास अजूनही 524 किलोमीटर दाखवत आहे. 11 तास रनिंग दाखवत आहे. तर आत्तासुद्धा आपल्याला 11 तास 12 तास झालेले आहेत. कारण सकाळी 7 वाजता प्रवास सुरू केला होता आणि आता 7:30 वाजलेत. तर टोटल 12 तास आपण ड्रायव्हिंग केलं आहे. आणि आपल्या पुढे जी गाडी चालू आहे ती चालू आहे CG04. तर ती पण छत्तीसगडचीच गाडी आहे. तर तिलाच फॉलो करूया, कारण जंगलाचा परिसर आहे आणि आपल्याला इकडले रस्ते माहीत नसल्यामुळे आपण त्या गाडीच्या मागे मागेच चाललोय. तर जाऊया, अजून बॉर्डर आलेलं नाही आहे. बॉर्डरपर्यंत तरी तो आपल्याला बरोबर घेऊन जाऊ शकतो, कारण तो छत्तीसगडमध्ये जाणार आहे आणि हा एकच रोड आहे छत्तीसगडला जाण्याचा. तर त्या गाडीला फॉलो करत आपला प्रवास कंटिन्यू करूया. रस्त्याचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. फायनली आपण छत्तीसगडमध्ये एंटर केलेला आहे. आपल्याला बॉर्डर लागेल, तर जाऊया बॉर्डरवरती. प्रवास आपला इथेच थांबणार आहे, कारण समोर गाड्या थांबल्यात आणि नक्षलीवाद्यांमुळे ते काही गाड्या सोडत नाहीयेत. तर आपल्याला पण ह्या मोठ्या गाड्यांच्या मागेच थांबायचंय. तर आपण आपली गाडी इथे पार्क करूया. त्या मित्रांनो जेवायला, कारण आपल्या गाड्या थांबवलेल्या आहेत कोंडामध्ये. छत्तीसगडमध्ये प्रवेश केला आहे आणि आपल्याला इथं थांबवलंय. तर जेवून घेऊया आणि गाडीमध्ये आराम करूया, कारण नक्षलवादी इश्यूज चालू आहेत पुढं, त्यामुळे सगळ्या गाड्यांना थांबवलंय. जेवूया, गाडीत आराम करूया आणि सकाळी निघूया. कोंटामध्ये नक्षलवादी इश्यू चालू असल्यामुळे रात्रीच्या गाड्या पार्किंग करायला लावल्या आहेत आणि इथंच मुक्काम करायचा आहे.
ये गाड़ी नाम जो है जिसको हराम का पैसा आ रहा है, जय श्री राम बोले साइड में मारती है, 10 चीज उसका तो लेना है तो एम्बुलेंस लो, टोइंग वाला लो, क्रेन लो, हाइड्रा लो, डंपर लो। मेरा ओनर 10 गाड़ी है इसका। अच्छा, बड़ा गाड़ी। हाँ 10 गाड़ी है। वो डीजल चेक करने के लिए विशाखापट्टनम, रायपुर से विशाखापट्टनम गया, विशाखापट्टनम से रायपुर। वो क्या हो गया, किसी ने दिमाग में डाल दिया ड्राइवर पैसा मारता है। हाँ, तो हालांकि वो भी ऐसा नहीं देख लेते हैं भाई पीछे रख के क्या हुआ। तो मैं बोला, मेरे साथ में आया उसका बारी। मैं बोला आरटीओ कितने जगह मिलते हैं देख, आप लोग तो एंट्री लिखे, पैसा लिखे। मैं उसको ही बोलते रहा, ऐसा नहीं जहाँ किसी के पास भी जाओ एंट्री, आप बैठ के जाओ, जहाँ जो कोई हाथ दिया उसे सामने ही देखो, देख लो रास्ते में क्या देखता है ड्राइवर, क्या फेस करता है। आप तो डीजल चेक करने आए हैं, समस्या को देखो पहले। उसको जाओ, हाथ जोड़ो, बाबू बोलो, दादा रिक्वेस्ट आप करो जो हम करते हैं हर जगह। देखो जाओ, 10 गाड़ी रायपुर में है आपका, आपका स्टार लगे है, यहाँ देखो इधर जाओ। सही बात है, तरले करो, बोलो उसको कम ले 50। वो बोलता है भाई इतनी सर दर्द आप लोग ही झेलो, मेरे को नहीं है। सही बात है, लेकिन अपने दुश्मन को नहीं बोलना कि गाड़ी ले ले। सही बात है भाई, जो हम फेस कर रहे हैं वो दूसरे को नहीं करना है। आज ड्राइवर भी सोचता है कि भाई मेरा बच्चा कोई ड्राइवर ना बने। मैं बोल रहा हूँ, विश्वकर्मा है, उसकी कसम खाता हूँ, झूठ नहीं बोलूंगा। नहीं, सही बात है। मेरे बच्चा को ऐसा स्कूल पढ़ा रहा हूँ, बालाहाट में सबसे फर्स्ट, एक बच्चे का 30,000 रुपए सालाना फीस देता हूँ। मैं जिंदगी में पैसा नहीं कमाऊंगा, लेकिन बच्चे को ऐसे पढ़ाऊंगा, बड़े से बड़े स्कूल। मित्रांनो, तुम्ही आता जे संभाषण ऐकलं होतं तर ते एका ड्रायव्हरचं मनोगत होतं। ही आहे प्रॅक्टिकल परिस्थिती सध्या ड्रायव्हरांची, तर ह्या गोष्टींचा पण विचार झाला पाहिजे। तर चला मित्रांनो, झोपूया आता। हा ब्लॉग इथेच एंड करतो। मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। तर चला, उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टेड असेल, कारण आपला पूर्ण प्रवास हा नक्षलवादी एरियामधून असणार आहे। तुम्हाला जास्तीत जास्त दाखवून देण्याचा प्रयत्न करेल, तर नक्की बघा। चला, आताचा ब्लॉग एंड करूया, कारण भरपूर थकलो आहे आणि आरामाची गरज आहे। तर झोपतो। सगळ्यांना गुड नाईट आणि पुन्हा एकदा जय शिवराय। आपल्या भारतीय सेनेचे जवान पेट्रोलिंग करताना दिसत असतील, आहे का? दोन्ही रस्त्याच्या कड्याने पेट्रोलिंग चालू आहे। ते प्रोटेक्शनसाठी आणि त्याचबरोबर श्वानाने सुद्धा त्यांच्याबरोबर ठेवलेलं असतं।